मी तुम्हाला माझी एक छोटीशी सकाळची स्टोरी सांगणार आहे। आज ना मी खूप लवकर उठले। बाहेर अजून सूर्य नीट उगवलाही नव्हता। माझे डोळे अजून झोपलेले होते आणि मला वाटलं आज नाही उद्या करीन। पण मग माझ्या मनामध्ये कोणीतरी हळूच बोललं, सुधा चॅम्पियन्स असं बोलत नाही। मी उठले, मी हसले आणि मग मी म्हणाले, नाही, आज मला स्ट्रॉंग व्हायचं आहे। मी माझे छोटे शूज घातले, सानू दीदीचा हात पकडला आणि आम्ही बाहेर निघालो। गार हवा होती, झाडांवर दव होते, पक्षी गात होते आणि माझं मन खूप आनंदी होतं। आम्ही धावायला सुरुवात केली। पहिल्यांदा सोपं होतं, मग थोडं कठीण झालं। माझे छोटे पाय दुखत होते, छातीमध्ये दम अडकत होता आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं। मला थांबायचं होतं, खूप थांबायचं होतं, पण तेवढ्यात बाबा आठवले आणि ते म्हणत होते, स्वप्न मोठी असतील तर प्रयत्न जिद्दीचे असायला हवेत। मग मी पुन्हा धावले, हळूहळू, पण थांबले नाही। सानू दीदी हसत होती आणि म्हणाली, वा सुधा, तू तर चॅम्पियन आहेस। ते ऐकून मला आणखी जोर आला आणि मग मी सांगितलं, मी करू शकते, मी धावू शकते, मी स्ट्रॉंग गर्ल आहे। धावताना मला जाणवलं, जिंकणं म्हणजे पहिली येणं नाही, जिंकणं म्हणजे स्वतःला हरू न देणं। आज मी धावले, हसलं, खेळले आणि स्वतःला वचन दिलं, उद्या पुन्हा येणार आहे। आणि हो, तुम्हीही करू शकता ना। चला, उद्या सकाळी मी, तुम्ही आणि आपली स्वप्न सगळे एकत्र